चांदवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट अनवर रमजान पठाण हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून उच्च शिक्षित आणि सर्वसमावेशक नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे। अनवर पठाण गेल्या 5 वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असून सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सरचिटणीस म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहे। तसेच अल्पसंख्याक विभागातही ते सातत्याने कार्यरत आहे। समाजकार्याची आवड आणि लोकसंग्रहाची शैली यामुळे प्रभागात त्यांचे मजबूत नेटवर्क तयार झाले। प्रभाग क्रमांक 8 हा चांदवडचा खरा चेहरा मानला जातो। सोमवार पेठ या प्रभागात येत असल्याने येथे विकासाची मोठी संधी असल्याचं पठाण यांनी सांगितले। निवडून आल्यानंतर सोमवार पेठेचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचा मानस असून महिलांच्या व युवकांच्या सक्षमीकरणाला ते विशेष प्राधान्य देणार आहे। व्यावसायिक परिसराची सुरक्षा वाढवण्यासाठी सोमवार पेठेत सीसीटीव्ही बसविणे, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे आणि आधुनिक LED लाईटची सुविधा करणे यासारखी महत्त्वाची कामे तातडीने राबवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। मला एक संधी द्या, प्रभाग क्रमांक 8चा सर्वांगीण विकास करून दाखवेन असा विश्वास अनवर पठाण यांनी व्यक्त केला असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात निवडणुकीची रंगत वाढली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अनवर पठाण। मी गेल्या 5 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। मी सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला सरचिटणीस म्हणून अल्पसंख्याक विभागामध्ये गेल्या वर्षभरापासून काम करत आहे। माझा वकिली व्यवसाय असल्यामुळे आणि समाजकार्याची मला आवड असल्यामुळे आणि या समाजकार्याच्या आवडीमुळे मला ह्या काँग्रेस पक्षाने इथे मला उमेदवारी दिलेली आहे। समाजकार्यात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली भाऊ, काय सांगा? मुळात म्हणजे काय की मी जेव्हा विधी शाखेला प्रवेश घेतला तेव्हापासूनच मला समाजकार्याची जी आवड आहे ती होती। परंतु ज्यावेळेस मी विधी व्यवसायामध्ये आलो तर मला सर्व समाजाचे तळागाळातले लोक मला भेटत गेले आणि त्यांनी मला ही प्रेरणा माझ्यामध्ये जागृत केली समाजकार्याची, आणि ती आवड मला मुळात असल्यामुळे मी त्याच्यामध्ये सक्रिय झालो। सध्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुठल्या अडचणी आहे? प्रभाग नंबर 8 म्हणजे चांदवडचा खरा चेहरा आहे। सोमवार पेठ जी प्रभाग नंबर 8 मध्ये येते ही व्यापारी पूर्ण संकुल, जो व्यापारीचा सोमवार पेठ हे चांदवडमधले नामांकित अशी व्यापारपेठ आहे। आणि जर बघितलं या सोमवार पेठेचा विकास तो मुळात झालेला नाही आहे। त्याच्या लगत अल्पसंख्याक समाज आहे, दलित समाज आहे, गोसावी समाज आहे। या समाजाच्या जर तुम्ही वस्त्या बघितल्या, गल्ल्या बघितल्या तर त्याचा विकास अद्याप या नगर परिषदेने आत्तापर्यंत केलेला नाही आहे। तर माझी भावना आहे की मुळात म्हणजे सोमवार पेठेचा विकास त्याच्यासह अल्पसंख्याक असतील त्यांचा जर एरिया बघितला त्या एरियामध्ये विकास झालेला नाही आहे। त्या बाजूला जे आमचे रोहिदास नगर जर बघितला त्या रोहिदास नगरमध्ये कोणता विकास झालेला नाही आहे। ह्या उत्तर बाजूला जर बघितलं पूर्व बाजूला तर त्या बाजूला गोसावी वाडा आहे, शाह वाडा आहे, तांबुळी वाडा आहे। या सगळ्यांची परिस्थिती भकास आहे आज रोजी। तर त्यामध्ये पूर्णतः विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील। निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रम काय असणार आहे कामाचा? निवडून आल्यानंतर प्रथमतः माझा प्राधान्यक्रम राहील की जे युवक आहे त्या युवकांसाठी मला त्यांना जे माझ्या अखत्यारीत आहे त्यांच्यासाठी युवकांना, महिलांना सक्षमीकरण करणार आणि सोमवार पेठेमध्ये पूर्ण जो व्यावसायिक एरिया आहे त्यामध्ये CCTV लावणार। त्याच्यामध्ये अल्पसंख्याकच्या एरियामध्ये रोहिदास नगरमध्ये CCTVचं माझं प्रथम प्राधान्य राहील आणि LED लाईट। कारण रात्री जे आहे ना, रात्री आपण कोणत्याही सोमवार पेठ जर सोडली तर कोणत्याही एरियामध्ये आपण रात्री आज जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या चांदवड शहराची। जाता जाता प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? मी प्रभाग नंबर 8च्या सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की उद्या 2 तारखेला नगरपालिकेचे हे जे मतदान होणार आहे या मतदानामध्ये तुमचा आशीर्वाद मला बहुमताने द्या आणि मला या सोमवार पेठेचा, अल्पसंख्याक समाजाचा, रोहिदासदारांचा, गोसावी वाडा, शहावाडा, तांबोळी वाडा, शहावाडा या सर्व एरियाचा, वस्तीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मला तुम्ही जे आहे एक संधी द्या। आज चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सर्वजण येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराकरता आलेलो आहे। खरं प्रचाराला येण्याच्या आधी आम्ही या गावामध्ये फिरलो, अनेक परिचित लोकांना भेटलो आणि या भकास चांदवडचा विकास करण्याकरता ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना, धर्मनिरपेक्ष उमेदवारांना जो प्रतिसाद आम्हाला बघायला मिळतोय तो अतिशय वाखाणण्याजोग आहे। आपण बघितलं असेल मागच्या काही काळामध्ये काही घडामोडी या चांदवड तालुक्यात घडल्या
आणि ज्या पक्षाने आमच्या पक्षाने जे जे नेतृत्व तयार केले ते वेळेवर पक्षाला सोडून गद्दारी केली. परंतु जनमानसामध्ये आजही काँग्रेस पक्षाबद्दल, आजही पंजा या निशाणीबद्दल जी भावना चांदवडकरांची आहे ती दिसून येते. मी आता प्रभाग क्रमांक 8 मध्ये आहे. आमचे ॲडव्होकेट अनवर पठाण उभे आहेत, आमच्या विशाखाताई जगताप उभे आहेत. यांच्या निवडणुकीच्या माध्यमातून फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात असेल, नाशिक जिल्ह्यात असेल, ज्या पद्धतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांना प्रतिसाद मिळतोय, मला खात्री आहे की हे सर्व उमेदवार उत्तम मताने निवडून येतील. खास करून या चांदवडमध्ये, या चांदवड शहराला ज्या ज्या नेत्यांनी वेटीस धरलेले आहे, मला असं वाटतं त्यांना कुठेतरी चपराक या निवडणुकीच्या माध्यमातून मिळेल. अतिशय सामान्य घरातले, अतिशय सामान्य घरामधले हे आमचे सर्व उमेदवार आणि सामान्य जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार आहे. आणि मला खात्री आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे अनवर पठाण असतील, विशाखाताई जगताप आणि इतर सगळे उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील. मी तुम्हाला सांगतो, अनवर पठाण हा वकिली पेशाचा माणूस असून सुद्धा तर त्या माणसाचं असं आहे कार्य का त्यांनी लोकांकरता खूप कामं केलेले, सामाजिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा कशाही कोणातून, पण चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. आणि वकिली पेशा असल्यामुळे तरी पण ते गोरगरीब लोकांचे कामं पुढे नेतात आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा माणूस आहे. तरी पण यांच्या बाबतीत आमची पॉझिटिव्ह भूमिका अशी आहे का यांना लोकांनी मतदान करून निवडून द्यावे. ही मी माजी नगरसेवक अशफाक इसाक खान तुम्हाला सांगतोय. का मी स्वतः माझी कोर्टामध्ये केसेस चालू आहे. त्या भाऊनी माझ्याकडून कधी पैशाची अपेक्षा कधी पकडलेली नाही, जरी त्यांचा पेशा असला तरी पण नाही, तर 2 पैसे सुद्धा नाही. आणि असे बहुतेक लोक आहे ज्यांना गोरगरीब जनतेला त्यांनी आपल्याबरोबर सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं काम चांगलं आहे, ते सगळ्यासाठी धावून येतात, काम बी करतात. आता 5 वर्षापासून त्याच्यामध्येच आहे. जे बी त्यांचे 8 मध्ये जे बी लोकांचे बसले ते हल करतील. लोकांचं जे बी कार्य आहे ते पूर्ण करल. कामासाठी ते काही अडचण येऊन आली तर ते धावून येतील. ते कसं आहे, अनवर भजे पठाण आहे, ते सगळ्यांसाठी सुखादुःखात काम धावून येणारे माणसं आहे. आणि ते आडवेकडे पण बी आहे आणि ते त्यांचं काम पुढं चांगलं राहील. आल्यावर ते सगळ्यांच्यासाठी काम करतील. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.